मंडळी, रोज तीच चपाती भाजी आणि तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलाय का? काहीतरी स्ट्रीट स्टाईल चटपटीत खावंसं वाटतं ना? मग कधीतरी असा एकदा नाश्ता किंवा 2 ते 3 जरी खाल्लात ना, मग पोटच भरेल. इतकं टेस्टी हेल्दी स्ट्रीट स्टाईल व्हेज सँडविच लहान तरुण वयस्कर सर्वांनाच आवडेल. कसा कुरकुरीत झालाय ना? नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज कुरकुरीत व्हेज सँडविच टेस्टी अशा चटणीसहित बनवणार आहोत. अशा टेस्टी ग्रीन चटणीसाठी लागणारं साहित्य पाहूया. यासाठी 10 ते 12 ताज्या पुदिन्याची पानं धुवून घ्यायची. अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथं लागणार आहे. ताजी कोथिंबीरची पानं अशी देठासहित घ्यायची आहेत. त्यानंतर इथं आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत. नंतर 1.5 इंच आलं आपल्याला असं वरचं साल सोलून घ्यायचं आहे. नंतर बघा 2 ते 3 हिरव्या मिरच्या तिखटासाठी कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर चटणीला दाटसरपणा येण्यासाठी 2 ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या आहेत. इथं मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. गव्हाचा ब्रेड घेतला तरी चालेल किंवा इतर दुसरा. त्यानंतर ही सर्व वाटण आपण करून घेणार आहोत. बघा, चटणीला दाटसरपणा येण्यासाठी ना तुम्ही इथं 3 चमचे फुटाण्याची डाळ किंवा डाळवं वापरू शकता. मी तर गव्हाचा ब्रेड वापरला आहे. तुमच्याकडे अवेलेबल जर नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही ब्रेड घेतला तरीही चालेल. असं सर्व साहित्य घालून यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस नक्कीच घाला, ज्यामुळे चटणी टेस्टी लागते. आता चटणीमध्ये मीठ घालायचा व्हिडिओ राहून गेला आहे, तेवढं तुम्ही चटणी चवीपुरतं मीठ घालू शकता. त्यानंतर इथं हे मिश्रण खूप पाणी घालून पातळ बनवायचंच नाही आहे. पातळ चटणीनं ब्रेड ओलसर होतो. असे ब्रेडचे तुकडे करून आपण वाटणामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत आपण ही चटणी वाटून घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीनं थिकनेसची चटणी आपण बनवणार आहोत. तर खूप पातळ बनवू नका, कारण मग पुढं आपल्याला ब्रेडला खूप ओलसरपणा येतो. तर अशाच पद्धतीची चटणी बनवून घ्यायची. ही चटणी आपली तयार आहे. सँडविचचा भाज्या ज्या आहेत तर त्या परतून घेण्यासाठी एक कढई घेतली आहे. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर इथं बटर किंवा तेलही घेऊ शकता. मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घ्यायचा. बघा, जसं आपण भेळीला किंवा पाणीपुरीला चिरतो ना तसा थोडासा परतून घ्यायचा, फार परतायचा नाही. यामध्ये बारीक भाज्या आपल्या ज्या घेतलेल्या आहेत त्या बारीक कट करून घालायच्या आहेत. बारीक चिरून घेतलेला कोबी ॲड केलेला आहे. एक टोमॅटोचा जो मधला गर आहे तो काढून टाकायचा आणि वरचा भाग जो आहे असा बारीक कट करून घ्यायचा. आता इथं अर्धा जो स्वीटकॉर्न आहे तर त्याचे दाणे सोलून घ्यायचे आणि तो थोडासा मी उकडून घेतला आहे. तुम्ही आवडीनुसार यामध्ये भाज्या घेऊ शकता. त्यानंतर अर्धा गाजर मी इथं बारीक असा चॉप करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं मी काकडी बघा इथं अशी बारीक कट करून घेतलेली आहे. एक काकडी घेतली आहे. आणि आता या भाज्या ज्या आहेत त्या 2 ते 3 मिनटं मीडियम आचेवरती परतून घ्यायच्या आहेत. तुपावरती, तेलावरती, तुम्ही जसं करणार आहात तसं. तर ह्यामध्ये आपल्याला चवीसाठी बघा 2 ते 3 लसूण पाकळ्या ठेचून कट करून घातल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घेतला आहे. 1 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातली तरी चालेल. चवीपुरतं 1 चमचा मीठ घालायचं आहे. असं आपल्याला 2 ते 3 मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे. फार गाळ असं वगैरे किंवा मऊ शिजवायचंच नाही. त्यानंतर हे गार करायला ठेवायचं. बघा, दुसरीकडं सँडविच करण्यासाठी इथं ब्रेडच्या स्लाईस घेतल्यास दोन्हीला छान असं बटर असं लावून घ्यायचं. मी तर अमूल बटर घेतलं आहे. तुम्ही दुसरं कोणतंही घेतलं तरीही चालेल. ग्रीन चटणी लावायच्या आधी ना बटर लावायचं, म्हणजे काय होतं, ग्रीन चटणीने ब्रेडची जी स्लाईस असते ना ती फारशी ओलसर होत नाही. असं छान ग्रीन चटणी लावून घ्यायची. आणि खरं तर ग्रीन चटणीनंच सँडविचला खूप छान चव येते. आता आपण जे गार करायला स्टफिंग ठेवलं होतं ते भरून घेतलं आहे याच्यावरती कडेपर्यंत. आणि अमूल बटरचा क्यूब घेतला आहे मी, तो मी ह्याच्यावरती किसून घेणार. बघा, हा अर्धाच क्यूब मला इथं एका स्लाईसपुरतं सफिशियंट झालेलं आहे. तर हे जे ग्रीन चटणी लावलेलं दुसरं पान आहे याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि छान असं प्रेस करून घ्यायचं. आता असेच आपल्याला सर्व करून घेता येईल, पण तरी मी दुसरं एक दाखवते. आता असं स्टफिंग भरून घ्यायचं, पण त्यापूर्वी जेव्हा आपण बटर लावतो ना तर ते बटर लावून झाल्यावर एका पानावरती ग्रीन चटणी, दुसऱ्या पानावरती टोमॅटो केचप लावायचं आहे आणि स्टफिंग भरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपण चीजचे क्यूब जे आहेत ते असं मस्त किसून त्याच्यावरती दुसरं पानही आपण ठेवून घेणार आहे. बघा किती सुंदर दिसत आहे ना. तर असे सर्व जे आपले स्लाईस आहे ते आपण रेडी करून घेतलेले आहेत. तर ग्रिल करण्यासाठी आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे आणि या पॅनवरती छान साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बटर किंवा तेलही वापरू शकता, ज्याने छान असे कुरकुरीत आपले व्हेज सँडविच तयार व्हायला मदत होते. तर अशा पद्धतीनं सर्व सँडविच आपल्याला दोन्ही बाजूनी तूप लावत किंवा तेल लावत, बटर लावत असं भाजून घ्यायचे आहेत.
तर अशाच पद्धतीनं छान असे सँडविच ग्रिल करून घ्यायचे आहेत, आलटून पालटून दोन्हीकडून शेकून घ्यायचे आहेत. इथं तुमच्याकडे जर ग्रिलचं पॅन असेल तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा शेकून घेऊ शकता. तर इथे एक मला गंमत सांगायची होती की इथं माझी मुलगी मध्ये येत होती कारण तिला खूप भूक लागली होती आणि वासही खूप छान येत होता ह्या सँडविचचा. तर हे सँडविच बघा कसं कुरकुरीत झालं आहे. गमतीचा भाग म्हणजे असं सांगायचं होतं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सँडविच खूप आवडतं, अगदी उत्सुकता लागून राहते म्हणून मी हे सांगितलं. आता हे सर्व सँडविच आपण काढून घेणार आहोत एका ताटामध्ये आणि उरलेल्या सर्व जे आपण स्लाईस सँडविच करून घेतलेले होते तर ते आपण असं सर्व भाजून घेणार आहोत. अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर असे छान भाजून घ्यायचे, फार करपून द्यायचे नाहीत. तर याच्यावरती आता आपण डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा चीजचा क्यूब जो आहे तो किसून घालू शकतो. बघा इथं मी कट करून दाखवते. बघा आवाज छान आला की नाही. असं मस्त छान स्ट्रीट स्टाईल आपल्याला घरी बनवायचं आहे जेणेकरून घरचेसुद्धा खुश होतील आणि बाहेर जाण्याची वेळ येणार नाही किंवा रस्त्यावरचे असे जे सँडविच आहेत ते खायची वेळ येणार नाही. तर खरंच तुम्ही घरी करून बघा. तुम्ही मला स्वतः सांगाल की रस्त्यावरच्यापेक्षाही घरी जे आपण बनवतो ते सँडविच खरंच अप्रतिम होतात, खूप यम्मी असे झालेले होते. आणि याच्यावरती डेकोरेशनसाठी मी चीजचा क्यूब किसून घालते. हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. आणि हा सँडविच जो आहे ते तुम्ही टोमॅटो केचपवरती किंवा ग्रीन चटणीवरती खाऊ शकता. आता इथं मला सांगायचं आहे की तुम्ही हे जर व्हिडिओ पाहता हे तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट टाका छानशी. धन्यवाद.